ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा असते ना त्यावेळेस ह्या चांदडीच्या पानामध्ये प्रसादी दिली जाते। ग्लासाने कोबी कटिंग होते। आद्या निंजा टेक्निक बघ ना तिकडे कोबी कटिंग करायचे। कसं झालंय की वहिनी जेवण मस्त झालंय? एक नंबर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी सकाळचे बरोबर 9 वाजलेत आणि आज आहे आमच्या वाडीमध्ये पूजा पवन भामटे। तर त्याच्या लग्नाची आज पूजा आहे। तर आज तिकडे जायचं पूजेकडे आणि गावाला ह्या वर्षी म्हणजे मे मध्ये तरी आमच्याकडे ती एकच पूजा आहे। नाहीतर गेल्या वर्षी एवढे कार्यक्रम होते, लग्न पूजा 10 माघारी 5 माघारी बरंच काही बघायला मिळालं। पण ह्या वेळेस जरा कमी आणि कार्यक्रम वगैरे जे पण होते ना ते एप्रिल महिन्यातच सर्व आटपले। आमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवळाचा वर्धापन दिन असतो आणि वरती दुसऱ्या दिवशी आपल्या वाडीमध्ये वरती चौकी आहे, तर चौकीमध्ये पूजा असते। इकडे सकाळचं वातावरण बघा कसं जबरदस्त झालंय, पावसाचं वातावरण झालंय। म्हणजे बघा 9 वाजले तरी अजून काही किरण वगैरे अजून काही आलेत नाही। हे बघा थोडा इकडून असं वाटतं जरा पाऊस यूज भरलाय, पण आला नाही पाहिजे यार पाऊस। पाऊस आला तर हे सगळं चिखल चिखल करून टाकणार, पण ते एवढंच नको आहे कारण आमची जराशी कामं बाकी आहेत। जरा तिकडे सफर विपर काढायचं काम चालू आहे। इकडे पत्र चेंज करायचं आहे, वाड्याचा खराब झाला आहे। इथे खाली पत्र आहे तो लावायचा आहे। सकाळी उठले उठले गरे खाल्ला नाहीत आंबे गरे हे बघा वाचते ना तिकडे त्या साईडला, तिकडे घर आहेत, तिकडे जाऊया। पत्र एकदम खराब झाला, तो गंज लागली। पुढे अंगण्याचा जो पत्रा होता ना तो काढलेला आहे ना, तो इथे लावायचा आणि हा खराब झालेला काढून टाकायचा आहे। आणि लय पावसात लय गलतो इकडून। हे बघा सर्व डोंगर आणि आम्ही पण इकडे डोंगरावरतीच आहे। हा एक डोंगर तो एक डोंगर, आमचे सर्व घरं वगैरे आहेत नाही सगळं डोंगरावरती आहेत। आणि आमचा वाडा आहे, जरा वाड्याचं इकडे रिपेरिंगचं काम चालू आहे। तर मंडळी हे बघा इकडे आमच्या वाडीतली अर्धी घरं आहेत, तर तिकडे आज पूजा आहे। आम्ही इकडे फोकाची वाडी बोलतो, इकडे शंकू आहे। काय रे नाही सगळे इकडे कुठे गेलाय फोकात गेलाय हा। अर्धी घरं इकडे आहेत, मध्ये भरपूर असं गॅप आहे ना, हा रोड आलाय मधून। तर हे बघा समोरच घर आहे पवनचं। सो त्याचं लग्न झालं पुण्याला, पण आपल्याला काही लग्नाला जायला मिळालं नाही, तर आज पूजेला जाऊया आपण। आणि मस्तपैकी हे कसलं फुल आहे रे? चाफा, एक नंबर सुगंध एवढा भारी येतोय हा। ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा असते ना त्यावेळेस ह्या चांदडीच्या पानामध्ये प्रसादी दिली जाते। त्यासाठी आम्ही आहे ना पानं काढायला आलो इकडे। हे बघा हे चांदडीचं झाड आहे। आमच्याकडे डोंगरात आहेत ना बरेच असे चांदडीची झाडं आहेत। हे बघा किती जवळ आहेत एकदम। चांगली चांगली पानं घ्यायची, ही फाटलेली असतात ती नाही घ्यायची। हे बघा आम्ही ते एवढी काढले आहेत, आम्ही 3 जण आलो इकडे। इकडे पूजेच्या घरात आता वाडीतल्या सर्व महिला मंडळ आलेले आहेत इकडे। हे बघा मागे भाजी वगैरे कटिंग करणं, खोबरं किसणं सर्व काम चालू आहे। इकडे वाडीतल्या सर्व महिला आलेल्या आहेत आणि भाजी वगैरे कटिंग करत आहेत। थोड्या जेवणाची वगैरे तयारी होईल। काका पण आलेत, आतमध्ये गडबड चालू आहे जरा पूजेची तयारी। नवरदेव सजलेला आहे। 10 तारखेला लग्न झालं पवनचं, सो कॉंग्रॅच्युलेशन्स। आज लग्नाची पूजा आहे। आद्या पण आलाय इकडे। हा दादा सपडी वहिनीला बोलव। अदरक वाली चाय। कोबी कटिंग करण्याची नवीन पद्धत, ग्लासाने कोबी कटिंग होते। पण ही टेक्निक भारी आहे,
ग्लासाने कोबी कापायची. नाही, कुठून आणली ती टेक्निक? कुठे बघितलं कुठे ते? हा, पण मी पहिल्यांदाच बघतोय आज. सूर्यांची गरज नाही. निंजा टेक्निक. हे आद्या निंजा टेक्निक बघ ना तिकडे, कोबी कटिंग करायचे. जुन्या माणसांनी अक्कल लढवली. चला इकडे प्रसादी होते. सोमादा किती किलोचा प्रसादी असते आज? 2.5 किलो. 2.5 किलो. ओके, प्रसादीची सर्व तयारी होते इकडे. सगळ्यांची गडबड असते, गडबड. तुझं नाव काय रे? हा, आपला व्हिडिओ बघतो तू? आवडतात? अरे वा. आंबा खायचे आहेत, पडलेच बघा किती. आणि जबरदस्त आंबा लागलाय, म्हणजे झाडावरती पानं कमी आणि आंबेच आंबे आहेत. नुसता पेर पडलेला असतो. मगाशी भरपूर आम्ही खाल्लेले. हे बघा इकडे पडतात ना, असे जमा करून ठेवून द्यायचे. तर घरात कोणाच्याही गेलात ना, असे आंबे बघायला मिळतील, रायवली आंबे. आणि इकडे पूजेच्या घरात सर्व गडबड चालू आहे. आता ह्या साईडला जेवणाची तयारी होईल, इकडे प्रसादी वगैरे होते. आणि आमच्या वाडीतला नवीन यूट्यूबर रोशन घेवडे चॅनलचं नाव आहे. नक्की सबस्क्राईब करा. भावाला आपल्या सपोर्ट करा. काय रे भावा, भावाला आपल्या बोलतो सपोर्ट करा. नवीन ब्लॉग बनवतोय. काम करतो, बोलून दाखवतो. एक लाकूड आणला आता दिवस बोलले. काल एक गोणी आणला दिवस बोलून दाखवतो. हे चुकीचं आहे, पण चुकीचं आहे. खरं काम बोलून दाखवतो. जे करत नाही ते बोलून थोडी दाखवणार. काय बरोबर करतो पण बोलून दाखवतो. हातभर सांगणार तो. आता मी बोलतो हे पण बोलतो. इकडे चुलीसाठी सर्व लाकडं वगैरे आलेत. इथे चूल पण मांडले. 2 चुलीवरती जेवण करावं लागणार. सो गडबड चालू आहे इकडे सगळे. आज आमच्या वाडीत पूजा आहे आणि पावसाने वातावरण केलं आहे. कसलं वातावरण झालं आहे बघा. जाम भारी वाटतं ह्या वातावरणात. पण अजून काही लोकांचे आहेत ना, लाकडं वगैरे आतमध्ये खोपटीत घ्यायची बाकी आहेत. तर त्याच्या आधी पाऊस आला तर मग सगळं नुकसान होणार. परत भिजली की नंतर जोपर्यंत ऊन लागत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये नाही घेऊ शकत. कसलं वातावरण झालं आहे. आणि इथे कलकीचं बेट आहे. हा जो बांबू आहे ना, कलक बोलतात आमच्याकडे. हे बघा सगळं काटे असतात त्याला. पण एक घरासाठी वगैरे जास्त यूज केला जायचा अगोदर, आणि आता पण करतात काही ठिकाणी. हे बघा मस्त मोठा बांबू असतो आणि मजबूत आहे तो. हे बघा पूर्ण बेट होतं इथे. काय भाजी भाजी गोडी डाळ. गोडी डाळ का बनवता? गोडीच का बनवता? हा प्रश्न विचारता नाही, पूजेसाठी असेल असं काय नसतं. मग. आमच्याकडे पद्धत आहे, गोडच बनवतो. ओके, म्हणजे देवाचं जेवण ते गोड. लक्षात ठेव.
हा? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, माहेर आणि सासरची फूल. पवनरावांचं नाव आहे ते सगळ्यांचा मान राखतो. पवन घेणार आहे पवन काका यांनी पण घेतलं चालेल ना ह्याला पण घेतलं. घे पवन थांब पवन थांब भाजीच भाजी मेथीची पवन थांब आणि तीर्थाना घेता बस एवढंच आज शेवग्याच्या शेंगा पण आहेत. शेवग्या शेंगा कशामध्ये टाकणार आहेत? भाजी भाजीमध्ये डाळीमध्ये पण मस्त लागतात खायला. गरम मसाला कोणती? कोबीची भाजी. ओके. आज 2 भाज्या आहेत. दुसरी कोणती आहे भाजी? वाटाण्याची. वाटाणा बटाटा वांग मिक्स आहे. काय एक तर रात्री इथे होतो बराबर भावा जास्त घालायचं भाजी विजाशी घालायचं काय कडधान्य ते नाही. चला जेवण रेडी झाले. आपली आरती पण झाली आणि आता पंगत लावायची जेवणाची. पानं नाही लागली तर भाजी ऑर्डर आतमध्ये जा. चला इकडे पंगत लावायची आहे. आमचा रविदा आहे भात वाढायला आज. तू काय भाजी घेतले? हे बघा मस्त पंगत वाढूया. सो मी भाजी घेतली. त्याला मस्त पंगत लागली. आपल्या वाडीतले सगळेजण बसले जेवायला. बसल्या बाजूला मस्त या जेवायला दुपारचं. आपल्या वाडीतले सगळेजण या मस्त जेवण करायला. आज लाडू आहे. लग्नाचा लाडू आहे आज खास पूजेचा. कारण लग्नाची पूजा आहे. लग्नातला लाडू, पापड, लोणचं, भाजीमध्ये डांब्याची शेंग टाकली. तर मंडळी मस्त आहे ना जेवण झालं आहे. मागे आता 3री का 4थी पंगत लागली. 4थी ना रे? 4थी पंगत लागली मागे. आम्ही पहिल्याच पंक्तीला बसलो होतो जेवायला. पहिलं वाढलेलं नंतर मग जेवायला बसलेलं. सो चला आता संध्याकाळ झाली की आमचा क्रिकेटचा डाव रंगतो. आजचं मैदान थोडं चेंज आहे. तिकडे जाऊ जरा. हे लाडू का नाही घेतलास? लग्नाची पूजा आहे की नाही? मग लाडू खायला पाहिजे आज. मग घेतला नाही त्यांनी. बघा त्याला लाडू देसरी. लाडू पाहिजे आहे ना लाडू. इकडे आर्यन पण आहे पण पाहिजे. कसली गावाला मजा असते पंक्तीत जेवणाची. बघा 4थी पंगत आहे. कसं झालंय की वहिनी? जेवण मस्त झालंय. 1 नंबर. आमची वाटाणा वांग बटाटा आणि त्यात कोणत्या डांब्याच्या शेंगा टाकल्यात. तुला शेंग आली की नाही? शेवगे शेंगा मस्त झाले. भाजी भाजी शेवग्याची शेंग हे एवढ्या टाकलेल्या तर गेल्या कुठे शेवग्या शेंगा? तर मंडळी पूजा वगैरे सर्व आटपले. जेवण पण झालं आणि आता आम्ही चाललो जरा खेळायला वरती. 2 मस्त कच्चे आंबे घेतलेत. तर चला बाकीचे पोरं सगळे गेले वरती तेलकटीत. आता जाऊया मस्त संध्याकाळ घालूया. हा आताचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.